आई रीलच जात नाही, चालत नाही. नको जाऊ दे, लोकांना कटाला आपल्याला बघून, लोकांना नवीन माणसांना बघू दे. आपण कसं आता बिग बॉस बघून कटाला यायला लागला आपल्याला, त्या सागरचा, परत ती कोण रुचिता, सिंगर प्राजक्ता. आता तर मला ती रुचिता पण आवडायला लागली. पण मला ती प्राजक्ता नाही आवडत. प्राजक्ताने ती सागर भाई, सागरला बरोबर कॉमेडी करतस, पण तुझ्या मनात एवढी निगेटिव्ह आहे मला माहितीच नव्हता. एवढं त्या प्रभूवर जायचा तो, पण विशाल सांगते 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 तुमच्या मनात विशालने एवढं भरवलं त्याच्याबद्दल वाईट, तर विशालला बरं त्याचं अकाउंट बघ जा, त्याचं 2 मिलियन आहे, 2.4 मिलियन. आणि विशाल आपण लय खाली आहोत, समजलं ना. आणि ती त्या सिंगरच्या नादी तर लागूच नका. सगळा वाटोळा झाला, गेमचाच वाटोळा झाला. आणि तिच्याबरोबर जेवढी राहतायत ना तेवढी सगळी जातात. ते सागरला बरं जरासा वाचलायस तू आता, त्याला काढच, खरंच काही कामाची नाही. असं वाटतं ना, निवड ना एकदम स्वतःला काय समजते मला काही कळतच नाही. त्या मुलाला बावळट, तू मास्टरींची पोरी वाटते तिथं, प्रिन्सिपलची पोर शाळेत आल्यावर कशी ती तू लहान आहेस, तू कधी मोठा होतोस काय. अरे एवढं काय त्या गरीबाला बोलायचं, काय करते. एक चावी तुला सांभाळता नाही आली, त्याने घेतली, लपवली. वृत्तीने एवढे दूध लपवलं, तुम्ही ते दही लपवलं, ते चोर नाही का. आणि हा गेमच तो आहे. तुला माहिती नव्हता तर यायचा नव्हता या शो मध्ये, माहिती काढून घ्यायची होती. ती गेली नाही ना तर शपथ ते बिग बॉस बघण्यात आलंच नाही. आणि रितेश भाऊना पण एक हात जोडून विनंती आहे, प्लीज त्या तिला सांगा, आणि त्या सागरला पण सांगा. ते चपलेवशी झाला तरी पण तो तसाच, आणि आता काही बोलायला नाही आता पण तसाच. स्वतःचा डोकाच नाही का त्याला, नेहमी स्क्रिप्ट देऊन याची प्रॅक्टिस आहे का, वाचायचं आणि मग तेवढंच बोलायचं. स्वतःचं डोकंच नाही का, कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे, कोणाला किती बोलायचं, किती गरीबाला बोलायचं. आणि तो रडायला लागला तरी तुम्हाला असं वाटत तू सिम्पॅथी हे करताय, फेक करताय. बिचार किती ते गरीब पोरग आहे.